सध्या पायाभूत सुविधा आणि पुनर्विकासाच्या कामांना मोठा वेग आला आहे। मात्र या विकास कामांच्या आड नवी मुंबईत पर्यावरणाचा बळी दिला जात आहे। मुंबई आणि ठाणे परिसरातून निघणारे हजारो टन बांधकामाचा बेकायदा राडारोडा दररोज रात्रीच्या अंधारात नवी मुंबईच्या विविध भागात बेकायदेशीरपणे डंप केला जात असून नवी मुंबई डेब्रिज माफिया प्रचंड प्रमाणावर सक्रिय झाले आहेत। सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरारी पथकांचे नियंत्रण सैल झाल्याचा फायदा घेत हे माफिया कांदळवन, पाणथळ जागा आणि नैसर्गिक तलाव बुजवून जमिनी हडप करत असल्याचे समोर आले आहे। अनेक स्थानिक पातळीवरील कनिष्ठ अधिकारी, राजकीय नेते आणि डेब्रिज माफिया यांच्यात आर्थिक लागेबांधे असल्याचे आरोप आहेत। त्यामुळे रात्रीच्या वेळी शेकडो डंपर येऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही। एखादी जागा सिडकोच्या अखत्यारीत येते की पालिकेच्या, यावरून दोन्ही विभागांचे अधिकारी एकमेकांवर बोट दाखवून जबाबदारी टाळतात। या प्रशासकीय गोंधळाचा फायदा थेट माफियांना मिळतो। मुंबई 9 न्यूजच्या दर्शकांना हे सांगू इच्छितो की महापेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हे डेब्रिज टाकून भरणीचे काम सुरू आहे। सूत्रांच्या मते असा देखील आरोप लावला जात आहे की आर्थिक देवाणघेवाणीमुळे अधिकारी जाणून बुजून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत। स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्यांनी अनधिकृत डंपिंगचे फोटो आणि व्हिडिओ पुराव्यासह पाठवूनही अधिकारी घटनास्थळी पोहोचायला जाणीवपूर्वक उशीर करतात। तोपर्यंत माफिया काम आटपून पसार होतात।